नमस्कार, मी अश्विनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंची ही सर्वात प्रिय तिथी आहे. जी व्यक्ती मनापासून या दिवशी व्रत करते, उपवास करते, त्याचे भाग्य प्रबळ बनतं. सुख सौभाग्याची प्राप्ती होते. या अजा एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरींची पूजा तर करावीच, त्यासोबतच काही छोटे छोटे प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून बघा. हे उपाय केल्यामुळे आपले भाग्य प्रबळ तर बनेलच, सोबतच आपल्या घरात आर्थिक समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल. तर कोणते आहेत ते उपाय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तर या अजय एकादशीच्या दिवशी करायचा सर्वात पहिला उपाय तो म्हणजे आपल्या घरी 7 कन्यांना, 7 कुमारिकांना घरी बोलवावे आणि त्यांना खीर खाऊ घालावी. असे सलग 5 एकादशी हा उपाय करावा. म्हणजे अजय एकादशी पासून पुढील येणाऱ्या 5 एकादशी पर्यंत प्रत्येक एकादशीच्या दिवशी हा उपाय करावा. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते. आपल्या घरात ज्या काही आर्थिक संकट असेल त्या आपल्या आर्थिक समस्या सर्व दूर होतात. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. त्यानंतर दुसरा उपाय करायचा तो म्हणजे या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं, त्यावरती कुंकवानं श्री असं लिहायचं आणि हे पान भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं. आणि हे विड्याचं पान पूजा झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. या उपायानं आपल्या घरात पैशाची चणचण भासणार नाही आणि सोबतच आपल्याला आपल्या कामात, आपल्या उद्योगधंद्यात आपल्याला यश मिळतं. तर हे उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करावेत. नाहीतर आपल्या मनात कोणताही किंतु असेल तर ते उपाय करू नयेत, त्याचे फळ प्राप्त होत नाही. अजा एकादशीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे चंदन किंवा केशर घेऊन त्यात गुलाबजल मिसळावे आणि ते भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करावेत. तसेच त्याचा तिळा सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंच्या माथी लावावा. हा उपाय तुम्ही दररोज सुद्धा करू शकता. अजा एकादशीच्या दिवशी आपण एक नारळ आणि बदाम भगवान श्री हरी विष्णूंना नक्की अर्पण करावेत. सलग 27 एकादशी आपण हा उपाय केला तर आपल्या मनातील कोणतीही इच्छा, आपल्या मनातील कोणत्याही मनोकामना असतील त्या पूर्ण होतात. अजय एकादशीच्या दिवशी आपल्या जवळपास एखाद्या राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाच्या फुलांची माळा आपण त्या मंदिरात अर्पण करावी. असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात. अजय एकादशीच्या दिवशी आपण केसर मिश्रित दुधाने भगवान श्री हरी विष्णूंना अभिषेक करावा. त्याचबरोबर जर तुमच्याकडे दक्षिणावरील शंख असेल तर त्यात केशर मिश्रित दूध घालून त्याने भगवान विष्णूंना अभिषेक करावा. यामुळे सर्व संकटे दूर होतात, सोबतच सर्व दुःख सुद्धा दूर होते. त्यानंतर पुढचा एक उपाय असा की तर आपण या एकादशीच्या दिवशी सायंकाळी माता तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तुळशीच्या शक्य असतील तर 11 प्रदक्षिणा घालाव्यात किंवा जागा नसेल, प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा घालाव्यात. भगवान श्री हरी विष्णूंना आपण खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि तो दाखवण्यासाठी आपण त्यात आधी 2 तुळशीपत्र नक्की टाकावीत. त्यामुळे घरात सुख शांती निर्माण होते. त्यांना आपण पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले, फळे अर्पण करावीत. आपण या दिवशी तुळशीच्या माळेवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ करावा. हा मंत्र आपली आध्यात्मिक प्रगती घडवतो, सोबतच आपल्याला मनाला शांती सुद्धा देतो. त्या मंत्राचा जप केल्याने आपली निर्णय क्षमता प्रबळ बनते. तर तुम्ही या एकादशीच्या दिवशी तुळशी पुढे या मंत्राचा जप नक्की करा. तुम्ही या अजा एकादशीच्या दिवशी तुळशी समोर या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करा. तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ करा, परंतु पूर्ण मनाभावेने, श्रद्धेने करा. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.